मेळघाटातील निसर्गरम्य चिखलदरा सध्या पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे आकर्षक ठरत आहे. शनिवार रविवार सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शहर पर्यटकांनी हाऊसफुल झालाय. डोंगर रांगा, धबधबे, दऱ्याखोऱ्यांवर पसरलेले धुके आणि हिरवाईचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी विदर्भासह विविध भागातून पर्यटक चिखलदरात दाखल होत आहेत. पावसामुळे चिखलदराच्या निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असून मोबाईलमध्ये निसर्ग चित्रे कैद करण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येतोय. कुटुंबासह तरुणाई आणि मित्रांचे ग्रुप मोठ्या संख्येने पर्यटनाचा आनंद घेत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळालाय. तसेच विविध लघु व्यावसायिकांच्या व्यवसायाला देखील चांगली चालना मिळते. पावसाळी पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागत असल्याचं व्यावसायिकांनी म्हटलंय. पर्यटकांच्या गर्दीनं चिखलदरा आता गजबजलाय. पावसाळी पर्यटनाचा हंगाम स्थानिकांसाठी रोजगार आणि उत्पन्नाची नवी संधी घेऊन आलाय. नमस्कार. आम्ही इथे चिखलदरा येथे आज टूरसाठी आलो होतो आणि आम्ही नागपूरचे रहिवासी असून आपल्या सूर्योदय होमस्टेला इथे आलेलो. अत्यंत बढिया व्यवस्था, अत्यंत चांगली आहे यांची. त्यानंतर एकदम कोऑपरेटिव्ह आहे वातावरण आणि त्यानंतर एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तर तुम्ही एकदा आपल्या चिखलदरामध्ये भेट द्या आणि राहायची उत्तम व्यवस्था म्हटलं तर आपल्या सूर्योदय होमस्टे इथे तुम्ही राहायसाठी येऊ शकता. तुम्हाला खाली नंबर मिळून जाईल. तर धन्यवाद. तर आम्ही नागपूरवरून इथे आलेलो आहोत. व्ह्यू दाखवता एक हाताने व्ह्यू पण दाखव. आणि तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता. एकदम आज 15 ऑगस्ट निमित्त गर्दी भरपूर आलेली आहे. त्यानंतर वातावरण एकदम पावसाळी वातावरण आहे. आणि इथे आम्ही सूर्योदय होमस्टेला थांबलेलो आहोत. तर एकदा सगळ्यांनी चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी यावे. धन्यवाद. नागपूरवरनं खास चिखलदरा फिरायला आम्हाला नव्हतं माहिती इथचं वेदर इतकं छान असणार आहे. पण खूपच छान वेदर आहे आणि आम्हाला खूप मजा येते. थँक्यू. आज 15 ऑगस्ट स्पेशल आम्ही नागपूरहून आलेलो आहोत चिखलदरा फिरायला. वातावरण खूप छान आहे चिखलदऱ्याचं आणि ॲटमॉस्फिअर एकदम सुंदर आहे. आणि आम्ही जी 4-5 स्पॉट पाहिले तिथे रशी भरपूर होती ग्राहकांची, आपलं पर्यटकांची. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो इथे हॉल आहे. 3-4 जण एका रूममध्ये राहू शकते. हॉलमध्ये 5-6 जण राहू शकते. छान आहे. तुम्ही मग तुमच्या फॅमिलीसोबत या आणि स्टे करू शकता. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.